नमस्कार आणि सुस्वागतम विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 5वी परिसर भाग 2 विषयातील पाठ क्रमांक 10 ऐतिहासिक काळ या पाठाचा स्वाध्याय पाहणार आहोत. प्रश्न व त्यांची उत्तरे जाणून घेणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, शिकू मराठी या चॅनलला प्रथमच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. शिकू मराठी चॅनलचे असेच नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ आपल्यापर्यंत सर्वात आधी पोहोचण्यासाठी नोटिफिकेशन बेल ऑलवर क्लिक करा. व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर नक्की करा. तर पाहूया इयत्ता 5वी परिसर भाग 2 विषयातील पाठ क्रमांक 10 ऐतिहासिक काळ या पाठाचा स्वाध्याय. प्रश्न क्रमांक 1, प्रत्येकी एका वाक्यात उत्तरे लिहा. 1. नवाश्मयुगीन संस्कृतीचा विकास कोठे झाला? उत्तर: नवाश्मयुगीन संस्कृतीचा विकास नद्यांच्या खोऱ्यांमध्ये झाला. 2. हडप्पा संस्कृतीचे कारागीर कोणत्या वस्तू बनवण्यात कुशल होते? उत्तर: मातीची पक्की खणखणीत वाजणारी भांडी तसेच विविध रंगीत दगडांपासून बनवलेले मणी व कासे या धातूच्या वस्तू बनवण्यात हडप्पा संस्कृतीचे कारागीर कुशल होते. 3. ऐतिहासिक काळ केव्हा सुरू झाला? उत्तर: नागरी संस्कृतीच्या उदयाबरोबर नवाश्मयुगाचा प्रागैतिहासिक काळ संपून ऐतिहासिक काळ सुरू झाला. 4. कलांची निर्मिती कशी झाली? उत्तर: विचार, कौशल्य आणि श्रम यांच्या परंपरेतून अनेक कलांची निर्मिती झाली. 5. नवाश्मयुगीन संस्कृती कशावर आधारलेली होती? उत्तर: नवाश्मयुगीन संस्कृती कृषीप्रधान जीवनावर आधारलेली होती. 6. मेसोपोटेमिया याचा अर्थ काय? उत्तर: मेसोपोटेमिया याचा अर्थ 2 नद्यांच्या मधील प्रदेश म्हणजे दुआब होय. 7. इजिप्तची नागरी संस्कृती कोणत्या नदीच्या खोऱ्यात बहरली? उत्तर: इजिप्तची नागरी संस्कृती नाईल नदीच्या खोऱ्यात बहरली. 8. हडप्पा संस्कृतीचे वैशिष्ट्य कोणते? उत्तर: मातीची पक्की भाजलेली खणखणीत वाजणारी भांडी हे हडप्पा संस्कृतीचे वैशिष्ट्य होते. 9. चीनमधील हुआंगदी राजाच्या राणीने कोणते तंत्र शोधून काढले? उत्तर: हुआंगदी राजाच्या राणीने रेशीम उत्पादन आणि रेशीम रंगवण्याचे तंत्र शोधून काढले. 10. प्राचीन नागरी संस्कृतींमध्ये खेळांबरोबर आणखी कशाला महत्त्व होते? उत्तर: प्राचीन नागरी संस्कृतीमध्ये खेळांबरोबर संगीत आणि नृत्य यांना खूप महत्त्व होते. प्रश्न क्रमांक 2, थोडक्यात उत्तरे लिहा. 1. हडप्पा संस्कृतीच्या नगरांची रचना कोणत्या प्रकारची होती? उत्तर: हडप्पा संस्कृतीच्या नगरांची रचना आखीव होती. एकमेकांना समांतर काटकोनात छेदणाऱ्या रस्त्यांमुळे झालेल्या चौकोनी जागेत घरे बांधलेली असत. धान्याची प्रचंड मोठी कोठारे, प्रशस्त घरे, सांडपाणी वाहून नेण्यास बंदिस्त गटारे, स्नानगृहे, शौचालये, सार्वजनिक विहिरी अशी व्यवस्था होती. नगराचे 2 ते 4 स्वतंत्र विभाग असत. त्यांना तटबंदी असे. 2. नाईल नदीच्या काठची जमीन अत्यंत सुपीक का झाली? उत्तर: नाईल नदीला दरवर्षी पावसाळ्यात पूर येतात. त्यावेळी नाईल नदी तिच्या काठांवर जो गाळ टाकते त्यामुळे तिच्या काठची जमीन अत्यंत सुपीक झालेली आहे. 3.
प्राचीन नागरी संस्कृतींमध्ये कोणकोणते खेळ खेळले जात? उत्तर, प्राचीन नागरी संस्कृतीमध्ये खेळ आणि मनोरंजनाचे विविध प्रकार होते. त्यामध्ये प्रामुख्याने शिकार आणि कुस्ती याबरोबरच पट आणि सोंगट्यांचे खेळही खेळले जात. सेनात नावाचा बुद्धिबळाशी साम्य असलेला खेळ असे अनेक खेळ खेळले जात. 4. नवाश्मयुगीन मानवाने गावे, कोठे व का वसवली? उत्तर, नवाश्मयुगीन मानवाने शेतीचे उत्पादन वाढवण्यासाठी सुपीक जमिनीची आणि बारमाही पाणी पुरवठ्याची आवश्यकता असते. त्यामुळे नवाश्मयुगीन मानवाने गावे नद्यांच्या काठावर वसवली. नद्यांच्या खोऱ्यांमध्येच नवाश्मयुगीन संस्कृतीचा विकास झाला. 5. संस्कृती म्हणजे काय? उत्तर, विविध कला कौशल्ये आणि परंपरा यांचे अनेक पिढ्यांकडून मिळालेले आणि त्या ज्ञानाच्या आधारे निर्माण झालेली जीवन पद्धती म्हणजे संस्कृती होय. प्रश्न क्रमांक 3. संकल्पना चित्र तयार करा. नदीकाठच्या संस्कृती: सिंधू, हडप्पा संस्कृती, होयांग-हो, चीनची संस्कृती. इजिप्त संस्कृती, नाईल नदीच्या खोऱ्यात. मेसोपोटेमिया, युफ्राटिस नदीच्या खोऱ्यात. प्रश्न क्रमांक 4. 2 नावे लिहा. 1. विविध नागरी संस्कृती: चीन, हडप्पा. 2. प्राचीन नागरी संस्कृतीतील खेळ: शिकार, कुस्ती, पट, सोंगट्या. 3. हडप्पा संस्कृतीतील मुलांची खेळणी: भिंगऱ्या, शिट्या, खुळखुळे. 4. प्राचीन नागरी संस्कृतीतील वाद्ये: सारंगी, बासरी, ढोल, झांजा, बालाग. 5. हडप्पा संस्कृतीतील देवदेवता: मातृदेवता, पशुपती. प्रश्न क्रमांक 5. रिकाम्या जागी योग्य शब्द भरा. 1. मानव विविध पदार्थांवर टिंबटिंब करत असतो. उत्तर, मानव विविध पदार्थांवर संस्करण करत असतो. 2. नवाश्मयुगीन संस्कृती टिंबटिंब जीवनावर आधारलेल्या होत्या. उत्तर, नवाश्मयुगीन संस्कृती कृषीप्रधान जीवनावर आधारलेल्या होत्या. 3. टिंबटिंब याचा अर्थ 2 नद्यांच्या मधला प्रदेश म्हणजे दुआब. उत्तर, मेसोपोटेमिया याचा अर्थ 2 नद्यांच्या मधला प्रदेश म्हणजे दुआब. 4. इजिप्तची प्राचीन संस्कृती टिंबटिंब नदीच्या खोऱ्यात विकसित झाली. उत्तर, इजिप्तची प्राचीन संस्कृती नाईल नदीच्या खोऱ्यात विकसित झाली. 5. भारतीय उपखंडातील प्राचीन संस्कृती टिंबटिंब या नावाने ओळखली जाते. उत्तर, भारतीय उपखंडातील प्राचीन संस्कृती हडप्पा संस्कृती या नावाने ओळखली जाते. 6. हडप्पा संस्कृती टिंबटिंब नदीच्या खोऱ्यात विकसित झाली. उत्तर, हडप्पा संस्कृती सिंधू नदीच्या खोऱ्यात विकसित झाली. 7. हडप्पा संस्कृती प्रत्येक विभागाला टिंबटिंब असे. उत्तर, हडप्पा संस्कृतीत प्रत्येक विभागाला तटबंदी असे. 8. दगडांचे मणी आणि टिंबटिंब या धातूच्या वस्तू बनवण्यात हडप्पा संस्कृतीचे कारागीर अत्यंत कुशल होते. उत्तर, दगडांचे मणी आणि कासे या धातूच्या वस्तू बनवण्यात हडप्पा संस्कृतीचे कारागीर अत्यंत कुशल होते. 9. प्राचीन इजिप्तमध्ये टिंबटिंब नावाचा बुद्धिबळाशी साम्य असलेला खेळ लोकप्रिय होता. उत्तर, प्राचीन इजिप्तमध्ये सेनात नावाचा बुद्धिबळाशी साम्य असलेला खेळ लोकप्रिय होता. 10.
हडप्पा संस्कृतीत टिंबटिंब आणि टिंबटिंब खेळ लोकप्रिय होते. उत्तर, हडप्पा संस्कृतीत पट आणि सोंगट्यांचे खेळ लोकप्रिय होते. 11. इजिप्तच्या राजांना टिंबटिंब असे म्हणतात. उत्तर, इजिप्तच्या राजांना फॅरो असे म्हणतात. 12. प्राचीन नागरी संस्कृतीमध्ये खेळांप्रमाणेच टिंबटिंब व टिंबटिंब यांनाही महत्त्व होते. उत्तर, प्राचीन नागरी संस्कृतींमध्ये खेळांप्रमाणे संगीत व नृत्य यांनाही महत्त्व होते. प्रश्न क्रमांक 6. योग्य जोड्या लावा. अ गट ब गट. इजिप्त संस्कृती नाईल नदीच्या खोऱ्यात, हडप्पा संस्कृती सिंधू नदीच्या खोऱ्यात, मेसोपोटेमिया टायग्रीस युफ्रेटिस नद्या, चीन संस्कृती होयांगहो नदीकाठावर, हुआगदी राजा चीनचा राजा, फॅरो राजा इजिप्तचा राजा. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आपण रेषेच्या साहाय्याने योग्य जोड्या लावलेल्या आहेत. प्रश्न क्रमांक 7. टिपा लिहा. बालाक तंतुवाद्य. मेसोपोटेमियातील ऊर या नगराच्या उत्खननात मिळालेले सोन्याचे बालाक हे 11 तारांचे वाद्य होय. ते मेसोपोटेमियात अत्यंत प्रचलित तंतुवाद्य आहे. त्याची उंची साधारणपणे 2.1 मीटर इतकी आहे. याचा काल इसवी सन पूर्व सुमारे 2650 असा होता. पुस्तकातील बालाक चित्र पुआबी नावाच्या राणीच्या थडग्यातून मिळाले आहे. हे बालाक वाद्याचे चित्र आपल्याला बाजूला दिसत आहे. प्राचीन नागरी संस्कृतीचे वैशिष्ट्ये. 1. नद्यांच्या काठी स्थिर वसाहती. 2. कृषीप्रधान अर्थव्यवस्था. 3. कांस्य आणि तांबे या धातूंचा वापर. 4. विकसित लिपीच्या आधारे लेखन कला. 5. विकसित सिंचन पद्धती, पाण्याचे वाटप करणारी मध्यवर्ती यंत्रणा. 6. विकसित वाहतूक व्यवस्था, दूरवर पसरलेला व्यापार. 7. चाकाच्या वाहनाचा वापर, प्राण्याच्या वाहतुकीसाठी उपयोग, जलवाहतूक. 8. प्रगत शिल्पकला व वास्तुशास्त्र. 9. खगोलशास्त्र, वैद्यकशास्त्र व गणितशास्त्र यासारखी विकसित शास्त्रे. 10. सुव्यवस्थित नगर रचना. विद्यार्थी मित्रांनो, अशी काही प्राचीन नागरी संस्कृतीचे वैशिष्ट्ये आपल्याला सांगता येतील. प्रश्न क्रमांक 8. मानव आणि वन्य प्राणी फरक सांगा. मानव, वन्य प्राणी. मानव स्वतःच्या गरजा भागवताना परिसराचे नैसर्गिक स्वरूप काही प्रमाणात बदलतो, तर अन्य प्राणी आपल्या गरजा भागवताना परिसर व निसर्ग यात बदल करत नाहीत. 2. मानव अन्नपदार्थ व मांस शिजवून खातो, तर निसर्गात मिळणारे अन्नपदार्थ व कच्चे मांस वन्य प्राणी खातात. 3. मानव पक्की घरे बांधून राहतो, तर वन्य प्राणी झाडावर, गुहेत, जंगलात राहतात. मानव विचारशक्ती व कौशल्य गुण असल्याने नवनवीन शोध लावतो, वस्तू बनवतो, तर वन्य प्राणी विचारशक्ती व कौशल्य नसल्याने नवीन वस्तू बनवू शकत नाहीत. मानव भाषा कौशल्यामुळे लिपी, कला इत्यादी विकसित केल्या आहेत. वन्य प्राण्यांमध्ये भाषा व लिपी यांचा अभाव, त्यामुळे विकास झाला नाही. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे मानव आणि वन्य प्राणी यांच्यातील काही फरक आपल्याला असे प्रामुख्याने सांगता येतील. प्रश्न क्रमांक 9. मानव निसर्गातून मिळणाऱ्या गोष्टीचे स्वरूप स्वतःच्या गरजेनुसार बदलून घेतो, हे स्पष्ट करा. उत्तर. प्राणी आपला निवारा निसर्गातच शोधतात
व तेथे राहतात, म्हणजे गुहांमधून झाडांवर ढोलीत. परंतु मानव आपल्या बुद्धिचातुर्याने व कौशल्याने विविध प्रकारची घरे बांधून राहतो. निसर्गात मिळणारे अन्न पदार्थही तो इतर प्राण्यांप्रमाणे कच्चे खात नाही, तर तो ते भाजून, शिजवून, संस्करण करून खातो. दगड, धातू इत्यादीवर संस्करण करून विविध हत्यारे आणि वस्तू बनवतो. मातीपासून विटा, भांडी, इतर वस्तू बनवतो. कापसापासून सूत आणि सुतापासून कापड तयार करतो. थोडक्यात निसर्गातून जे मिळते त्याचे स्वरूप मानव स्वतःच्या गरजेनुसार बदलून घेतो. प्रश्न क्रमांक 10. कोठे लिहा. 1. बालाग तंतुवाद्य प्रचलित होते मेसोपोटेमियात. 2. पट आणि सोंगट्यांचे खेळ लोकप्रिय होते हडप्पा संस्कृतीत. 3. सेनात खेळ लोकप्रिय होता प्राचीन इजिप्तमध्ये. 4. मातृदेवता आणि पशुपती यांची पूजा करत हडप्पा संस्कृतीत. 5. चीनच्या नागरी संस्कृतीचा विकास झाला होयांगहो नदी खोऱ्यात. 6. हडप्पा संस्कृती विकसित झाली सिंधू नदी खोऱ्यात. प्रश्न क्रमांक 11. भारताच्या नकाशात हडप्पा संस्कृतीतील स्थळे दाखवा. भारतीय उपखंडातील हडप्पा संस्कृती नावाने ओळखली जाणारी सर्वात प्राचीन संस्कृती ही सिंधू नदीच्या खोऱ्यात विकसित झाली. पंजाबमध्ये हडप्पा आणि सिंधमध्ये मोहेंजोदडो ही ठिकाणे प्रथम उजेडात आली. गुजरातमधील लोथल व धुलाविरा आणि राजस्थानमधील कालीबंगन ही या संस्कृतीची भारतातील प्रसिद्ध स्थळे आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 5वी परिसर भाग 2 विषयातील पाठ क्रमांक 10 ऐतिहासिक काळ या पाठाचा स्वाध्याय पाहिलेला आहे. प्रश्न व त्यांची उत्तरे जाणून घेतली आहेत. विद्यार्थी मित्रांनो, शिकू मराठी या आपल्या चॅनलचा हा ऐतिहासिक काळ या पाठाचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर नक्की करा. विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ पूर्ण पाहिला त्याबद्दल धन्यवाद.